अखेर गेले 2.5 महिने बंद असलेला बाबूभाई परीख पुलाखालील रस्ता येत्या 2 दिवसात सुरू होणार आहे। त्यामुळे या रस्त्यावरील कामं पूर्ण करण्याची गडबड सुरू आहे। परीख पुलाचा मार्ग बंद असल्याने शाहूपुरी गोकुळ हॉटेल कॉर्नर आणि टेमलाई उड्डाण पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची। त्यामुळे बाबूभाई परीख पूल लवकरात लवकर सुरू व्हावा अशी कोल्हापूरकरांची मागणी आहे। त्यानुसार आता हा रस्ता सुरू होण्याची चिन्ह आहेत। निम्म्या कोल्हापूरचे 2 भाग पडलेत, ते उचगावपासून ते गोकुळ हॉटेलपर्यंतच्या रेल्वे लाईनमुळे। अशावेळी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून राजारामपुरीकडे येण्यासाठी बाबूभाई परीख पूल हा सर्वात जवळचा रस्ता आहे। पण परीख पुलाची दुरवस्था झाल्यानं 5 मार्चपासून परीख पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली होती। आता येत्या 2 दिवसात परीख पुलाखालचा रस्ता पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत। यापूर्वीच जेमस्टोन ते परीख पुलापर्यंत आणि शाहूपुरी रेल्वे फाटक ते परीख पुलापर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं होतं। पण परीख पुलाखालील खाच खळग्यांचा रस्ता कायम होता। आता मात्र परीख पुलाखाली नवीन गटरचं चॅनेल आणि काँक्रीटचा रस्ता पूर्ण झालाय। शिवाय दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील लोखंडी जाळ्या नव्यानं बनवल्या आहेत। वास्तविक काँक्रीटच्या रस्त्यावर मजबूतीकरणासाठी पाणी मारणं गरजेचं आहे। पण शाहूपुरी आणि टेमलाई उड्डाण पुलावरील वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन येत्या 2 दिवसात परीख पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे सध्या उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराची गडबड सुरू आहे। ही कामं झाल्यानं येत्या पावसाळ्यात तरी परीख पुलाखालचा रस्ता पाण्यानं व्यापणार नाही किंवा सांडपाण्याचा प्रश्न मिटेल अशी आशा आहे। पण त्याच वेळी शाहूपुरी रेल्वे फाटक ते परीख पुलापर्यंतच्या रस्त्याकडेला असलेली रिटेनिंग वॉल नव्यानं बांधणं आवश्यक आहे।